ड्रेसच्या कापडापासून आज आपण एक बॅग तयार केलेली आहे। या बॅगची रुंदी शिवून 15 इंच, उंची 13 इंच आणि बॅगचे बॉटम 3.5 इंचाचे तयार झालेले आहेत। बॅग शिवण्यासाठी आपण ड्रेसचे 2 पीस, गोणीचे 2 पीस आणि ब्लाउज पीसपासून हे अस्तर 2 पीस कट करून घेतलेले आहे। प्रथम आपण हे कापड गोणीच्या कापडाला जोडून घेऊया। मेन कापड या सर्व पीसची रुंदी 16 इंच आणि लांबी 19 इंच घेतलेले आहे। आता ही गोणीला हे मेन कापड आपलं जोडून तयार झालेलं आहे। आता आपण हे मध्यावरती असं फोल्ड करून घेऊया। त्यानंतर वरच्या बाजूने 6.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। ही रेषा आपण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया। या रेषेवरती आपण बाहेरच्या बाजूने 3 इंच अंतर मोजायचं। त्यापुढे 2.25 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि सेम अंतर वरच्या बाजूने पण आपण मोजून घ्यायचं आहे। आता या दोन्ही रेषा आपण जोडून घेऊया। आता या रेषेवरती आपण 1.25 इंच अंतर मोजायचं आहे दोन्ही आणि याला कर्व आकार देऊन घेऊया। त्यानंतर या रेषेवरती 2 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। याला पण आपण आकार देऊन घेऊया। आता हा आकार आपण कट करून घेऊया। आपल्याला आता हा आकार मिळालेला आहे। आता आपण बॅगचे बॉटम तयार करून घेऊया। त्यासाठी आपण 2 बाय 2 इंचाचे बॉटम आखून घेऊया। बॉटम कट करून घेतल्यानंतर दुसरा पीस पण आपण फोल्ड करून हा कट केलेला पीस त्यावरती ठेवून कट करून घेऊया। दोन्ही पीस आपले सेम आकारात कट झालेले आहेत। आता आपण कट केलेला भाग आहे त्यावरती शिलाई करून घेऊया। आता या भागावरती आपले शिलाई करून झाल्यानंतर अस्तर जोडून घेऊया। त्यासाठी आपण हे अस्तर सुलट ठेवायचे आहे वरची बाजू आणि त्यावरती हे अस्तर अशा प्रकारे ठेवून वरच्या बाजूने 2 इंच अंतर ठेवायचं आहे आणि सर्व बाजूला शिलाई करून घ्यायची आणि खालच्या बाजूला हा थोडासा भाग शिवायचा ठेवायचा आहे। त्यातून आपण ही बॅग सुलट करणार आहोत। आता हा भाग शिवायचा ठेवून आपण खालचा पण थोडासा भाग शिवायचा ठेवलेला आहे आणि सर्व बाजू शिवून घेतलेल्या आहेत। आता आपण हे दोन्ही भाग अस्तरचे कट करून घेऊया जास्तीचे। आपण अगोदर हा भाग पिनअप करून घेतला होता। आता याच्या सर्व पिना काढून घ्यायच्या आणि ज्या ठिकाणी आपण कर्व आकार दिलेला आहे आणि बॉटमच्या ठिकाणी आपण याला थोडे थोडे कट लावून घ्यायचे। त्यामुळे बॅग सुलट केल्यानंतर व्यवस्थित आपला शेप येईल। आता आपण या भागातून ही बॅग सुलट करून घ्यायची आहे। बाहेर काढून घेऊन दोन्ही बंद अशा प्रकारे आपण यातून बाहेर काढायचे आहेत। व्यवस्थित सुलट करून घेतल्यानंतर आता आपण हा शिवायचा ठेवलेला भाग आहे तो आतमध्ये थोडासा फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे आणि आता आपण बंद जोडून घेऊया। त्यासाठी प्रत्येक मेन कापडाच्या भागाला हा मेन कापडाचा भाग आणि अस्तरच्या भागाला अस्तरचा भाग सुलट एकमेकांवरती ठेवून जोडून घ्यायचे आहेत। आता या दोन्ही भागांवरती आपण
शिलाई करून घेतलेली आहे आणि साईडचा पण भाग आतमध्ये थोडा थोडा फोल्ड करून या भागावरती आपण शिलाई करून घेऊया। आता हा भाग शिवून घेतल्यानंतर आपण आता बंदाच्या या पूर्ण भागावरती दाबटीप घालून घेऊया। दुसरा पण भाग अशाच प्रकारे तयार करून घेऊ। आता हे दोन्ही भाग आपले तयार करून झालेले आहेत। असे सुलट एकमेकांवरती ठेवून या तिन्ही बाजूंना आपण शिलाई करून घेऊया। तिन्ही बाजू शिवून झाल्यानंतर अशा प्रकारे बॉटम पण आपण तयार करून घेऊया। बॉटम तयार करून झाल्यानंतर आपली ही बॅग शिवून तयार झालेली आहे। ही बॅग सुलट करून घेऊ। सुलट केल्यानंतर बॅगचे बॉटम पण एकदम व्यवस्थित तयार झालेले आहेत आणि गोणीचं कापड पण आपण वाटत पण नाही की ही बॅग आपण गोणीच्या कापडापासून तयार केलेली आहे। एकदम सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपण घरच्याच साहित्यात एकही रुपया खर्च न करता सुंदर अशी ही बॅग तयार केलेली आहे। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। बॅग आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही बॅग नक्की शिवून बघा। धन्यवाद।